काय करणार आहेस? तर गाईज माझं चप्पल मला बसवलं. तर गाईज तुम्ही बघू शकता एवढ्या ह्याच्यामध्ये ही बघा ही पोरगी कशी फिरत्या. तर चला हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही फॅमिली ट्रिपला जातोय. सो काही असं आवडलेलं वाटत आहे आणि खूप गरमी सुद्धा आहे. 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आता सध्या आणि अजूनही वाढू शकते. आणि अजून आम्ही गेलेलो नाहीये, नाही अजून फक्त आवरलेलो आहे. आणि इतकी गरमी होते ना, सो खूप गरमी आहे गाईज. आणि ह्याने काही असं आवडलेलं आहे आउटफिट्स आय सी टच. गाईज तुम्ही बघू शकता माझी उंची हिच्यापेक्षा जास्त आहे आणि मी तर हिच्यापेक्षा खूप लहान आहे. गाईज आम्ही एवढ्या उन्हात ट्रिपला जातोय तर खरं, पण आता कशी होणार आहे काय होणार आहे एवढं काही माहीत नाही आहे, कारण खूपच गरमी आहे. आणि मी असं आवरलेलं आहे, पण मी आता क्लोजर घालणार आहे, केस नाही सोडणार. माझ्या हँडकरचीफ खूप हाल होणार आहे आमचं. फक्त असं करायचं आहे. नाही, गाडी चांगलीच आहे, AC वाली आहे. तर गाईज आम्ही पूर्ण फॅमिली जातोय आणि खूप दिवसातून आम्ही अशी काही फॅमिली ट्रिप काढलेली आहे. ट्रिप काढून कुठं काढलेली आहे? देवाला जातोय गाईज आम्ही सगळेजण. असं काही पर्यटन स्थळी नाही आहे जात. सो गाईज आम्ही फायनली इथे पोचलेलो आहे. सकाळी 10 वाजता आलेलो आणि आता किती वाजल्यात मलाच माहीत नाही, कारण माझं हे वॉच डेड झालेलं आहे. फायनली इतकं छान आहे ना. तर गाईज आम्ही पोचलेलो आहे. तावशीचा खंडोबा आहे हा आणि इतकं मस्त आहे ना याचं स्ट्रक्चर, मी तुम्हाला दाखवते. किती छान आहे. पण हे असं काही दिसतंय, इतकं मस्त आहे ना आतमध्ये. तो गाईज मी तर एकदम म्हणजे इतकं येऊन इतकं छान वाटलं ना. इथे खूप सावली आहे आणि म्हणजे असं निसर्ग इतका छान आहे ना इथला. तुम्हाला माझा आवाज येत नसणार आहे, कारण मागे हे बॅकग्राऊंडला चालू आहे. पण इतकं म्हणजे असं सॅटिस्फाय होतं इथे येऊन आणि ही ट्रिप खरंच छान होती आणि तुम्हाला आता मी दाखवते. तो मी इथं बसली आहे ना, तर इथं असा काही व्ह्यू आहे आणि इतकं छान वाटतंय ना, मस्त. आमचा ना कुळस्वामी पण तावशीचा खंडोबा आहे. सो पण आम्ही कधी येत नव्हतो, म्हणजे पप्पा मम्मी यायचे, आम्ही कधी आलेलो नाही आहे, पण खूप दिवसांनी आलेलो आहे. पण इतकं छान वाटतंय ना, मस्तच वाटतंय एकदम छान. बघायचं का तुम्हाला? सो गाईज हे खूपच मोठं झाड आहे, याचं शूटिंग चालू आहे आणि हे एवढं मोठं झाड आहे ना, खूप छान आहे.
काही आहे. आणि इथे जे काही भक्त असतात ना त्यांना इथं राहण्यासाठी सोयसुद्धा आहे. गाईस तुम्ही बघू शकताय खूपच ऊन आहे तरी आम्ही फिरत आहोत. खूप मंदिराच्या साईडला ना आसपास खूप झाडे आहेत आणि ना इथं मी ते कापूस असतोय ना त्याचं झाड बघितलं तर मी तुम्ही बघा इतकं मस्त कापूस आहे ना. वाव. आणि ते झाडे पण आहेत. Thousand years later. सो गाईज आम्ही पोचलेलो आहे आत्ता पंढरपूर. तावशीचा खंडोबा झालेला आहे फायनली आणि इथे खूपच ऊन आहे. गाईज इथं खूपच ऊन आहे आणि असल्या उन्हात आमचे पप्पा आम्हाला पंढरपूर तावशी असलं घुमवत आहेत. आणि बघा आम्ही असल्या उन्हात आलेलो आहे. ये सगळे पसरलेले आहेत आणि मी एकटीच आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता ऊन किती लागते आणि एवढ्या उन्हाचं तुम्ही अजिबात येऊ नका. 45 डिग्री तर 45 डिग्रीच्या पण वर इथं सेल्सिअस टेम्परेचर आहे. इथं असं चटके बसायला लागलं तेवढे उन्हाला. हाताला पण आणि हाता ऑलरेडी टॅन झालेले आहेत इतक्या उन्हात फिरून इथं एवढी भर उन्हाचे 12 वाजलेले आहेत. गाईज हा तुम्हाला मी मागचा व्ह्यू दाखवतो. इट्स पंढरपूर गाईज. 50 डिग्री सेल्सिअस पंढरपूर. तर गाईज तुम्ही बघू शकता एवढ्या ह्याच्यामध्ये ही बघा ही पोरगी कशी फिरत्या. तर चला पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये इतकी गरमी आहे. तर गाईज तुम्ही पंढरपूरमध्ये गरमी सहन होत असली तरच या, नाहीतर येऊ नका कारण खूपच तापमान वाढलेलं आहे. काय करणार आहेस? तर गाईज माझं चप्पल मला बसायचं. तर गाईज आम्ही फायनली आलेलो आहे आणि गाईज येत आहेत एक हरसुंडी 220 आयवाली. त्याची प्राइस तर तुम्ही ऐक. तर गाईज आम्ही फायनली आलेलो आहे खरसुंडीमध्ये पंढरपूर करून मस्तपैकी. खरसुंडीमध्ये आणि आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आम्ही दुपारी खूप सारं जेवलो पण ऊन होतं त्यामुळं काही शूट पण नाही करू शकलो आणि इतकं ऊन खूपच ऊन आहे गाईस. बघू शकता. तर आम्ही इथून एक्झिट करत आहोत तरी आमचं झालेलं